नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. लष्कर प्रमुखांना पुढील 3 वर्षांसाठी सर्वाधिकार, संरक्षण मंत्रालयाकडून गॅजेट जारी. गोंदिया शहरातील समस्या मार्गी न लागल्यास नगर परिषदेला कुलूप ठोकणार, शिवसेना ठाकरे पक्षाचा इशारा. इस्कॉन हे भक्ती, सेवा आणि संस्कृतीचा संगम बनेल, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. आणि बीडमध्ये उद्या 1 तास देशासाठी 1 तास जवानांसाठी उपक्रमाचं आयोजन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकांचा जोर असून गृहमंत्री अमित शाह यांनी प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. दुसरीकडे संरक्षण मंत्रालयाने सैन्य दलाला महत्त्वाचे अधिकार दिले असून पुढील 3 वर्षांपर्यंत हे अधिकार प्रदान करण्यात आले. तीनही सैन्य दलांच्या प्रमुखांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून गॅजेट अधिसूचना जारी करण्यात आली आहे. टेरिटोरियल आर्मी नियम 1948च्या नियम 33 नुसार भूदल प्रमुखांना अधिकार देण्यात आलेत. गोंदिया नगर परिषदेत प्रशासकीय यंत्रणेचा कारभार आहे. या कार्यप्रणालीने शहर स्वच्छतेसह विकासाचा बोजवारा उडालाय. अनेक समस्या उभ्या आहेत, मात्र या समस्यांना घेऊन प्रशासकीय यंत्रणा गंभीर नसल्याने शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. येत्या 7 दिवसात समस्या मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा नगर परिषदेला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आलाय. पक्षाचे युवा सेना जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर यांनी दिलाय, तर जिल्हा अध्यक्ष पंकज यादव हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आज जी पत्रकार परिषद होती ते आगामी नगर परिषदची निवडणुकाकरिता होती आणि दुसरं असं विषय होतं की गोंदिया नगर परिषदमध्ये खूप प्रकारची धारली चालून राहिली. तिथं तुमच्यासमोर मी 15 मुद्दे मांडले होते. त्या 15 मुद्द्यांपैकी एक अहम मुद्दा आहे की आता जून महिन्यात शैक्षणिक वर्ष नवीन चालू होणार आहे आणि गोंदिया नगर परिषदमध्ये 14 माध्यमिक आणि 5 प्राथमिक शाळा आहेत. तर त्या शाळेकरिता नगर परिषद लोकांकडनं 1,27,00,000 रुपये वसूल करते, पण या शाळांची व्यवस्था दुर्दशा केलेली आहे. त्या सर्व विषयांवर घेऊन आम्ही राणेसाहेबांना पण ज्ञापन दिलेलं आहे आणि काही सफाईचे पण विषय आहे. सगळं विषयाला घेऊन आम्ही जर नगर परिषद याच्यावर लक्ष देणार नाही तर निश्चितच येणाऱ्या 7 दिवसात आम्ही नगरपालिकेला टाळा ठोकण्याचं काम युवासेना द्वारा करणार आहोत. अमरावतीच्या रेवसा इथं इस्कॉन मंदिराच्या भूमिपूजन आणि भूमिदान समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. हे ठिकाण भक्ती, सेवा आणि संस्कृतीचा संगम बनेल. मी या पवित्र भूमीला वंदन करतो, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. आपल्या प्रयत्नांची ऊर्जा आणि प्रेरणा देवाच्या आशीर्वादातून येते, म्हणून सामान्य लोकांची सेवा करणे हे आमचे प्राधान्य आहे. हा दिवस केवळ मंदिराच्या बांधकामाची सुरुवात नाही, तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्रांतीची सुरुवात आहे, असं वक्तव्य शिंदे यांनी यावेळी केलंय. 16 ऐतिहासिक आहे. खरं म्हणजे प्रयागराजला कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यानं पुण्य मिळतं असं म्हणतात आणि प्रयागराजला देखील आपल्यापैकी बरेच लोक या कुंभमेळ्यात गेले. मी गेलो होतो. इथे सुद्धा भक्ती, सेवा आणि संस्कृतीचा एक त्रिवेणी संगम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि या संगमामध्ये आपल्या सगळ्यांच्या बरोबर या भूमिपूजन प्रसंगी मला उपस्थित राहण्याचा योग आला. हे मी माझं भाग्य समजतो आणि स्वामी आपले लोकनाथ स्वामी यांना मी धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि मालू परिवाराचं देखील आभार मानले पाहिजे की त्यांनी या मंदिरासाठी भूमी दान केली आणि त्याचं आता आपण कागदपत्र स्वामींना आपण त्यांच्या सुपूर्द केलेले आहेत. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ 1 तास देशासाठी 1 तास सीमेवरील जवानांसाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. सीमेवरचे जवान, पोलीस यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी बीडवासियांनी उद्या संध्याकाळी 6 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशाची ताकद वाढवावी, असं आवाहन पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी केलंय. 1 तास देशासाठी. चला, या पाकड्याला भारतीय सैन्यांनी आणि देशातील पोलीस कर्मचाऱ्यांनी जे उत्तर दिले त्यांचं फक्त घरात बसून सोशल मीडियावर मनोधैर्य वाढून उपयोग नाही. देशाच्या सीमेवर जवान पाकिस्तानशी लढतायत. आपण कर्तव्य, आपण भारतीय म्हणून त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायचंय. तर चला,
उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर सर्व जाती धर्म विसरून देशाच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या मिलिटरीसाठी त्यांचं मनोधैर्य वाढण्यासाठी आपण एक भारताचा झेंडा घेऊन आणि एक फटाका घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे संध्याकाळी 6 वाजता उपस्थित राहायचे. ना पक्ष. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बीडच्या अंबाजोगाई येथील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्ट संदर्भातील 2016ची बहुचर्चित घटना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरवली आहे. यामुळे आता हे प्रकरण पुन्हा बीडच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे पाठवलंय. योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्टची स्थापना 1965 मध्ये MPT अधिनियमांतर्गत झाली होती. सुरुवातीला 1973 मध्ये ट्रस्टची घटना ठरवली गेली होती, परंतु त्या घटनेवर हरकती घेतल्याने ती रद्द झाली. पुढे 2006 मध्ये 2 स्वतंत्र घटना अर्ज दाखल झाले. या अर्जावर सुनावणी सुरू असताना संबंधित पक्षकारांनी परस्पर सामंजस्य करून एकत्रित घटना मंजूर केली. यानंतर 19 नोव्हेंबर 2016 रोजी सहाय्यक धर्मादाय आयुक्त बीड यांनी ती घटना मंजूर केली. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे हजरत महबूब अली शाह यांच्या उरुसाला आज शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा धार्मिक उत्सव 12 मे पर्यंत साजरा केला जाणार आहे. उरुसानिमित्त संदल कव्वाली आणि विविध सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या पावन प्रसंगी हिंदू, मुस्लिम तसंच सर्व धर्मीय बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलंय. झालेला आहे. त्यामुळं जास्तीत जास्त हिंदू, मराठा, सर्व मुस्लिम सर्व धर्माने या उरुसला, महबूब अली दर्ग्याच्या उरुसला सर्वांना हजर राहून प्रोत्साहन वाढावे व कमिटीचे मला इथं 2 शब्द बोलवलं त्याबद्दल मी सर्व कमिटीचे आभार मानतो. एवढे बोलून माझे जळगावच्या चाळीसगावातील चाळीसगाव धुळे बायपास रस्त्यावर एका लग्न समारंभासाठी आलेल्या शिंदखेडच्या वृद्ध महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी चोरून नेल्याची धक्कादायक घटना दिवसाढवळ्या घडली आहे. महिलेच्या सतर्कतेमुळे अर्धी सोनसाखळी वाचवण्यात महिलेला यश आलंय. दरम्यान घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा सुरू करत आरोपींचा तपास सुरू केलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी
कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणे. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. गोंदियाच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीजेच्या गाण्यांवरून 2 गटांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी 5 मॉडिफाईड डीजे वाहनं पकडून पोलीस ठाण्यात जमा केली. ही वाहनं विनापरवाना मॉडिफाय केली असल्यामुळे आणि ध्वनी प्रदूषण आणि सार्वजनिक रस्त्यांवर अडथळा निर्माण करत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. डीजे वाहन चालकांना 1,09,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या सतत 8 दिवसांपासून नांदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं कांदा, संत्री, लिंबू आणि इतर फळ पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटानं शेतकऱ्यांसह तहसील आणि कृषी कार्यालयात धडक दिली आहे. यावेळी सडलेले कांदे कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावर टाकून आक्रमक भूमिका घेत कार्यालयात ठिय्या मांडण्यात आला. तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी लगेच लेखी आदेश काढून पंचनामे करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सतत 1 आठवड्यापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. फळबाग असेल, भाजीपाला असेल, संत्रा असेल, लिंबू असेल या पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आलेला आहे. त्यामुळं शासनाने तातडीनं 2 दिवसात सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आज आम्ही माननीय तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांकडे केली. 2 दिवसात सर्वेक्षण न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही दिला. विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असणारा 4 राज्यांमध्ये प्रसिद्ध असलेला सहस्त्रकुंड धबधबा पूर्णपणे कोरडा पडलाय. वैनगंगा नदी पात्र कोरडे पडल्यामुळे परिसरातील सुमारे 40 ते 50 गावांवर तीव्र पाणी टंचाईचे संकट उभे ठाकलंय. पाण्याच्या टंचाईमुळे गावकऱ्यांनी अनेकदा उपोषण आणि आंदोलन केले, मात्र अद्याप धबधब्यात पाणी आलेलं नाहीये. मुरली, जेवली, दराटी, चुरमुरा यांसह अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. गुराढोरांना सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर इसापूर धरणातून पैनगंगा नदी पात्रात तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी गावकऱ्यांकडून होते. पाणी सोडल्यास धबधब्याला पुन्हा प्रवाहित होऊन पाणी टंचाईचा प्रश्न सुटेल अशी गावकऱ्यांना आशा आहे. या बातमीचा वेळ झाली. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.